डोंबिवलीमध्ये वाचनालयाच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना आमने सामने आली आहे। उद्यान लहान मुलांसाठी असल्यानं वाचनालय नको, ठाकरेंच्या शिवसेनेनं ही भूमिका मांडली आहे। तर वाचनालय अधिकृत असून ते होणारच, शिंदेंच्या शिवसेनेचं हे स्पष्टीकरण आहे। डोंबिवलीतील सुशीलनगर गार्डनमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून वाचनालय उभारलं जाणार आहे। समोरच महापालिकेचं वाचनालय गेले 10 वर्ष बंद पडलंय, ज्याचं लोकसभेच्याच मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं मोठ्या थाटामाटात। पण आजपर्यंत ते बंद आहे, ते सुरू कोणी करायचं? आणि मग स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही या गार्डन मध्ये जिथे लहान मुलं अबलावृद्ध सगळे खेळायला येतात ते गार्डन अजून तुम्ही छोटं करणार वाचनालय करून। याचा आम्ही काल ते काम बंद पाडलेलं आहे आणि यापुढे आम्ही त्यांना इशारा देतो की यापुढे जर तुम्ही काम करायला आलात तर आम्ही पुन्हा ते बंद पाडू। आज तुम्ही तिथे बघितलात त्या गार्डन मध्ये, त्या गार्डन आहे का तिथे जाहिरातीचा अड्डा आहे? तुम्ही तिथे बघा, जो फुटपाथ आहे त्या फुटपाथवर अनधिकृत वाचनालय कमी, तिथे जाहिराती मोठ्या मोठ्या कोणाच्या परवानगीने केल्या? स्वतःच झाकायचं आणि दुसऱ्याला आम्ही जे करतो ते अधिकृत करतो।